आपण सगळ्यात अगोदर म्हणतोय की डिजिटल युग म्हणा किंवा डिजिटल इंडिया ही सुरू जर कोणी केली असेल तर ते ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. त्यामुळे तुम्ही आत्ता जे सांगितलं की डिजिटल मीडिया हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही माझ्यावरती सोपवलेलं आहे. मी नक्कीच म्हणजे हा विषय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि सेंट्रल मिनिस्टर फॉर द इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग ह्यांच्यापर्यंत ह्याच्यासाठी खास पत्र लिहीन आणि तुमचे सगळे विषय जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील. म्हणून ज्याने डिजिटलमध्ये क्रांती घडवली ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी, त्यांना नक्कीच हा विषय माहिती पण आहे. फक्त तो विषय त्यांच्या डोळ्यासमोर आणून तो फॉर्म्युलेट करण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण बघतोय की सुरुवातीला पत्रकारिता, त्यानंतर रेडिओ आणि त्यानंतर टेलिव्हिजन मीडिया आणि आता त्याच्यानंतर कोविड नंतर ज्याला बूम जर कोणी दिला असेल तर तो डिजिटल मीडियाने. म्हणजे कोविडच्या काळात सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये पोहोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डिजिटल मीडियाने केलं. आणि आपण म्हणजे त्यांना एकत्र श्री राजा मानेजी यांनी त्यांना एकत्र आणून पूर्ण देशभर त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं, असोसिएशन करण्याचं काम केलं. त्यासाठी आपण आणि आपले जे सगळे पदाधिकारी आहात गेली 3 वर्ष सातत्याने आपण जे काम करतात त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे एकदम आपण म्हणतो की झटक्यात लगेच कुठलीही बातमी पोचवायची असेल तर ती बातमी म्हणजे उद्याच्या पेपरची वाट बघायची गरज नाही किंवा जाऊन TV लावून बातमी बघायची गरज नाही. हातात असलेल्या मोबाईलवरती तुमच्या डिजिटल मीडियाच्यामुळे लगेच आपण आहे त्या ठिकाणी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण जर बघतोय तर की ह्याचे फायदे पण आहेत आणि ह्याचे तोटे पण आहेत म्हणजे बरेच. त्यामुळे मी तर म्हणेन की वेगवेगळ्या योजना किंवा वेगवेगळी कामं ही पण आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच्या झेनझीला कळायला लागली. तसं बघितले तर झेनझी कुठलाही पेपर वाचत नाहीयेत आणि त्या TV पण बघत नाहीयेत. आता झेनझी जे असतात ते फक्त मोबाईलवरती असतात आणि मोबाईलमधल्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती, मग ते इंस्टाग्रामपासून ते व्हॉट्सॲप म्हणा किंवा बाकी सगळे असणारे प्लॅटफॉर्म, आणि त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती डे बाय डे आपण डेव्हलप्ड होतात. आपण आपले कंटेंट आणि आपली क्रिएटिव्हिटी, आपले इनोव्हेशन आपण खूप चांगल्या पद्धतीने सगळेजण प्रेझेंट करतात.